शिक्षण सचिवांना मी मागणी केली होती, माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून केली होती। माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेले होते की याच्यावरती तात्काळ कारवाई करा। आता शिक्षण सचिवांनी शिक्षण सहसंचालकांना अशी मागणी केलेली आहे, असं सांगितलेलं आहे की यावरती तात्काळ कारवाई चौकशी करून तुम्ही सुरू करा। परंतु आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना ही मागणी केलेली आहे की चांदा ते बांदा हा शिक्षण घोटाळा झालेला आहे। हा शालार्थ आयडी घोटाळा जो आहे, ज्याच्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये एवढ्या लोकांना अरेस्ट झालेली आहे, तर हा केवळ नागपूरपुरता मर्यादित नाही, तर हा चांदा ते बांदापर्यंत आहे। याच्यामध्ये शिक्षण उपसंचालकाच्या लेवलपासून तर शिक्षणाधिकाऱ्यांच्या लेवलपर्यंत अनेक जण गुंतलेले आहे। सर्वसामान्य शिक्षकांचा ची लूट करून पैसे घेऊन यांनी या गडबडी केलेल्या आहे। याच्यामध्ये अनेक संस्था चालक देखील आहे। आम्ही मागणी केलेली आहे माननीय मुख्यमंत्र्यांकडे आणि मला असं वाटतं की त्यावरती लवकरच निर्णय होईल। या सभागृहामध्ये देखील यावरती लक्षवेधी आम्ही लावणार आहोत आणि लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहाचं आणि महाराष्ट्राचं शासनाचं संपूर्ण लक्ष या विषयाकडे, गंभीर विषयाकडे आम्ही वेधणार आहोत। तुम्ही समाधानी आहात का आणि तुम्हाला असं वाटतं का की पोलिसांच्या एसआयटी मधून याच्यातले सगळे फॅक्ट समोर येईल? कारण तुमची सुरुवातीची मागणी होती की शासनाने याच्यात एसआयटी नेमावी। माझी पहिली मागणी तीच होती आणि आताची मागणी तीच आहे। आता पोलिसांची जी एसआयटी सुरू आहे ती अत्यंत चांगली आहे। त्याच्या माध्यमातून निश्चितपणे काही ना काही चौकशी होणार आहे। यामध्ये आतापर्यंत 9 ते 10 अधिकारी यांना अटक झालेली आहे, त्यांची चौकशी सुरू आहे। परंतु केवळ पोलिसांची नाही, तर महाराष्ट्र लेवलवरती एकत्रित होणं अत्यंत आवश्यक आहे। याचा स्कोप वाढणं आवश्यक आहे। केवळ नागपूर जिल्ह्यातील किंवा विदर्भातील या भागातील चौकशी करणं हे अपेक्षित नाही, तर आता भंडारा गोंदियाची मध्येही गडबडी आहे, त्याच्या देखील अनेकांच्या तक्रारी या कार्यालयाला आमच्या प्राप्त झालेल्या आहे। मला असं वाटतं की याचा स्कोप वाढवणं आवश्यक आहे। ही संपूर्ण चौकशी कुठेतरी न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशातर्फे करणं अत्यंत आवश्यक आहे, अथवा एखाद्या IAS अधिकाऱ्याच्या मार्फत करणं अत्यंत आवश्यक आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।